नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। मस्तपैकी थंडी सुटलेली आहे, त्यानिमित्त मी आज एक सूपची रेसिपी घेऊन आली आहे। संध्याकाळच्या जेवणामध्ये गरमागरम सूप पिण्याची मजा काही वेगळीच असते। तर मी आज दाखवणार आहे झटकीपट बनणारं असं लेमन कॉरिएंडर सूप। चवीलाही अप्रतिम लागतं। चला तर बघूया त्याची रेसिपी। इथे मी घेतले आहे कोथिंबीर। इथे आपल्याला कोथिंबीरच्या काड्याही घ्यायच्या आहेत। दोन हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत। तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता हिरव्या मिरच्या। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। इकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे। तेल तापलं की आपण त्यामध्ये छान असा बारीक चिरून घेतलेला लसूण वापरायचा आहे। तसंच बारीक चिरून घेतलेली अद्रकही वापरायची आहे 1 चमचा। थोडंसं हे परतून घेऊयात। थोडंसं लालसर झालं की आपण त्यामध्ये आता एक अर्धा कांदा चिरून घेतलेला वापरायचा आहे। एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा। कांदाही जास्त नाही परतायचा आहे, फक्त ट्रान्सफर होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। ट्रान्सफर झालाय, आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊयात। इथे मी घेतले आहे अर्धी वाटी पत्तागोबी एकदम बारीक चिरून। बीनस घेतला आहे बारीक चिरून अर्धी वाटी। एक अर्धा गाजर वापरला आहे बारीक चिरून। हे सर्व भाज्या आपल्याला फुल गॅसवर एखादा मिनिट परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या भाज्या सॉफ्ट नाही झाल्या पाहिजेत, छान अशा थोड्या क्रंची राहिल्या पाहिजेत। मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार। मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये टाकून घेत आहे आपण जे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती ती वापरायची आहे, कारण लेमन कॉरिएंडर सूप असल्यामुळे कोथिंबीर भरपूर पाहिजे याच्यामध्ये। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। इथे मी 2 ग्लास पाणी वापरत आहे। 3 लोकांसाठी बनवत आहे मी, त्यासाठी 2 ग्लास पाणी व्यवस्थित होतं या सूपसाठी। तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असलं तर पाणी वाढवू शकता तुम्ही। छान बॉईल आलंय। एक 5 मिनिटं आपल्याला असंच बॉईल होऊ द्यायचं आहे सूप। तर यामध्ये टाकून घेतलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर, आणि आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पावडर वापरणार आहोत, म्हणजे थोडासा घट्टपणा येतो सूपला। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे मी। त्यामध्ये 2 चमचा पाणी टाकून त्याची चांगली अशी पेस्ट बनवून घ्यायची। इथे पेस्ट बनवून घेतली मी, ती टाकून घेऊयात आपण सूपमध्ये। म्हणजे सूपला चांगला असा दाटसरपणा येतो। आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे।
लिंबू हे सगळे शेवटी वापरायचं आहे आपल्याला, आणि आधी टाकलं तर सूपला कडवटपणा येऊ शकतो, त्याच्यामुळे सगळे शेवटी लिंबाचा रस वापरायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम तयार झालं आपलं लेमन कॉरिएंडर सूप. खूप कमी वेळेत बनतं, चवीलाही अप्रतिम लागतं. चला तर आपण आता सर्व करूयात. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.